नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी बहुतांश उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाणाला पसंती दिली आहे। बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या मूळगाव येथील कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या कार्यक्रमस्थळी शक्ती प्रदर्शन केले होते। राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच शिवसेना शिंदे गट कामाला लागले आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट सांगत भाजप आरपीआय मित्र पक्षासोबत युती असेल असे जरी सांगितले असलं तरी खोपोली नगरपालिकेतील 15 प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। एकच प्रभागातील आरक्षित जागेवर निवडणूक लढवण्यासाठी 5 ते 6 जण इच्छुक असून इच्छुकांनी मुलाखतीच्या कार्यक्रमस्थळी शक्ती प्रदर्शन केले। त्यामुळे भाजप आरपीआय यांच्यासोबत युती संदर्भात कोणताही निर्णय झाला नसताना सर्वच प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांची मोठी गर्दी असल्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणारे प्रचार प्रमुख शंकर जांभळे, ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल, शहर प्रमुख संदीप पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।